एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल करण्यात आली आहे। बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप आहे। सहर शेख यांचं नगरसेवक पद आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सिद्दीकी फरहाद सबाब अहमद यांनी युनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केलेली होती आणि आता सहर शेख यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असल्याची देखील माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, आपण पाहतोय प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झालेली नगरसेविका सहर शेख आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काय अपडेट या संदर्भात? सजल, सहर शेख या मुंबईतील प्रभाग क्रमांक 30 म्हणून विजय झाल्या होत्या आणि त्यांचं एक वाक्य खूप चर्चेत आलं होतं, कैसा हराया। त्या मूळचं त्यांचं कुटुंब हे उत्तर प्रदेशातलं गाझियाबादचं असून तेही महाराष्ट्रात स्थलांतर झालं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी बनावट डॉक्युमेंट जमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि तशी तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। आणि आता त्यांनी जे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे बनावट डॉक्युमेंट देऊन त्यांनी जे प्रमाणपत्र मिळवलं त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी 4 कार्यालयाला फसवल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई चालू आहे। फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सुद्धा त्यांच्यावर मागणी करण्यात आली, त्यांच्या वडिलांना सुद्धा मागणी करण्यात आली। अगदीच हिरा, आता काय कारवाई होते बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।